हॅलो गाईज, वेलकम टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत मराठी वाचन आणि वर्णांची ओळख, तेही बाराखडी पद्धतीप्रमाणे। तेही वेगळी ट्रिक कशी आहे तशी मी वेगळ्या व्हिडिओजमध्ये आधीच्या व्हिडिओजमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल। चॅनलला शेअर नाही, व्हिडिओजला शेअर करा आणि नक्कीच आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडतील। इथे तुम्ही बघू शकता स्वर आहेत आणि अशा वेळेस स्वर आणि व्यंजनाद्वारे कला काना का, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार आणि दुसरा उकार हे आता आपलं झालेलं आहे। आणि आता आपण घेणार आहोत पहिला मात्रा। जसं मी इकडे शब्द लिहिलेला आहे के ल, ठीक आहे। आता तुम्हाला एक मी ते एक शब्द लिहून दाखवते बरं का। तुम्ही एकदम सिंपलचा शब्द मी तुम्हाला सांगते। काका, कला एका नाका, कला एका नाका काका। म लला एक काना मला, कला काना का, जला दुसरा उकार काजू, दला पहिला मात्रा दे, मला काका मला काजू दे। अशा पद्धतीने सिंपल शब्द मुलं लिहायला शिकतील। कशाद्वारे, जसे मी आधी ही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर ते तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे मुलांना वेगवेगळ्या ट्रिकप्रमाणे सगळे सिंपल शब्द आपण कसे शिकवू शकतो। आता मी पोचलेली आहे मात्रापर्यंत। मात्रापर्यंतच्या अगोदरचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन नक्की बघा। आता त्याच्यानंतर एक कानाचे आज आपण काय बघणार आहोत, कशा पद्धतीप्रमाणे बाराखडीतला जो पहिला काना, वरचा काना नाही मात्रा, जो मात्रा आहे तो आपण कोणकोणत्या शब्द त्याच्याद्वारे तयार करणार आहोत आपण ते बघूयात। इकडे आहे केळी, क वर एक मात्रा ल, ला एक काना, दुसरी वेलांटी केळी। अशा पद्धतीने तुम्ही मुलांना शब्द तयार करायला सांगू शकता किंवा ते मुलांना शोधायला सांगू शकता। शामरुगातला मुलांना लिहायच्या अगोदर तुम्ही नक्की सांगा शेत, शेत शब्द घेतला मी। शामरुगातला श वरती एक काना आणि तलवारीतला शेत। असा सिंपल शब्द घेऊ शकतात मुलं। किंवा एखाद्याचं नावामध्ये काय येऊ शकतं, स्नेहा, जॉन वर्जे। किंवा आपण एक दुसरा शब्द तयार करू शकतो भेंडी, किंवा सिंपल भेंडी पण अवघड वाटतोय, दे, मला देती, दे ती, तला एक काना दे। दे म्हणजे काय, वस्तू एखादी असेल ती दे, किंवा एखादी पेन्सिल